आतापर्यंत आमच्या गावामध्ये भरघोस निधी दिला आहे साहेबांनी। गावांतर्गत रस्ते असतील, सभागृह असतील, मंदिरांच्यासाठी निधी असेल, शाळेसाठी निधी असेल, 9.5 ते 10 कोटीच्या आसपास आमच्या गावाला साहेबांनी आत्तापर्यंत निधी दिलेला आहे। त्यानंतर दलित वस्तीमध्ये पिंग ब्लॉक बसवणे, सुतारवाडा माळवाडी येथे काँक्रीटीकरण करणे, भव्य असं विठ्ठल मंदिर आता साकार होत आहे। शिखराचं काम त्या मंदिराचं चालू आहे। बरीचशीच कामं, मरगुबाई मंदिर असेल, ह्या मंदिरांचा आमच्याकडनं जीर्णोद्धार झालेला आहे साहेबांच्याकडून। 20 ते 25 वर्षे आम्हाला समाज मंदिर नव्हते, तरी पण त्यांनी आम्हाला 10 लाखाचं समाज मंदिर दिले, हॅलोजन ब्लॉक बसवून दिले। अशा बऱ्याच गोष्टी साहेबांनी आमच्यासाठी भरपूर केलेल्या आहे। नामदार मुश्रीफ साहेब हे सर्वसामान्य समाजातील तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचणारा माणूस आहे। शेळी पालन करण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी मला साहेबांनी बँकेमार्फत भरपूर मदत केली अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून। आता आमच्या गोट्यात 10 शेळ्या आहेत, त्याच्यानंतर गाय आणि म्हैस घेतली। आमचं आता म्हणजे चांगलं हे मार्गदर्शन, त्याच्यापासून दूध मिळाले, दुधापासून सुद्धा आम्हाला चांगला आर्थिक फायदा व्हायला लागला आहे। आमच्या गावाच्या उपराळेश्वर हे मेन दैवत डोंगरात असून तिथं पायवाट होती। साहेबांनी 40 लाख निधी लागून 70 वर्षाचा म्हातारा सुद्धा पायदळ त्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो, याचा आनंद मला फार मोठा आनंद आहे। गावातील जवळजवळ 23-24 ऑपरेशन साहेबांच्या मार्फत करून कर्जाच्या दबावाखाली जाण्यापेक्षा सुकर संसार व्हावा यासाठी साहेबांनी जे सहकार्य केले, ऑपरेशन असू दे, पेन्सिल असू दे, बोंबीच्या देठापासून वड लावून करतात, तिथं जात बघत नाहीत, धर्म बघत नाहीत। आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहे। माझा हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, एक वॉल वगैरे चेंज केलेला आहे, ते फक्त मुश्रीफ साहेबांच्या निधीतून झालेलं आहे। आमच्या समाजासाठी मुश्रीफ साहेबांनी बहुतेक चांगली कामं केलेली आहेत। आमची मुलगी गावामध्ये दिली आहे, त्याचं ऑपरेशन जवळ 2009ला हार्टचं ऑपरेशन जे केले ते इथं शक्यच नव्हतं। अशा परिस्थितीत मुश्रीफ साहेबांनी जे केले त्यांचे कायम आम्ही ऋणी आहोत। साहेबांचं नाव घेतल्या पेटाला कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व अधिकारी वर्ग थरथरतात, कारण त्यांना इतर अयोग्य मार्गाने जाणारे अधिकारी किंवा इतर कर्मचारी जे असतील ते आवडत नाही। कागद तालुक्यात, राज्यात पूर्ण हौशेनं माणूस बघते त्यांच्याकडे।